विचार असा येतो की त्या 64 कलांच्या बाहेर काहीही नाहीये. प्रॅक्टिकल फॅक्ट आहे. गणपतीकडे 64 कला आहेत आणि त्या 64च्या पलीकडे 65वी कला जगात अस्तित्वात नाही. म्हणजे स्किल्स 64च असली पाहिजेत. कुठनंही पाहिलं तरी स्किल्स 64च असतील. 64 स्किल्स मस्ट बी देअर. सो लेट्स ट्राय एफर्ट की काय लागतं. कदाचित एखादा चांगला इंग्लिश लिहिणारा माणूस लागेल, कदाचित चांगलं बोलणारा कोणतरी लागेल, चांगले हिशोब ठेवणारा कॉस्टिंग करणारा लागेल आणि आपण बघू. मी माझे बुकमार्क्स सगळ्यांना गिफ्ट द्यायला आणलेत ना आपण. नंतर दे, आत्ता नाही, नंतर दे. त्याच्यावर माझी वेबसाईट आहे, त्याच्यावर मेल असेल, मला कधीही तुम्ही मेल करा, व्हॉट्सअप करा आणि मला कळवा व्हॉट इज युअर नीड. आता दुसरा जो मुद्दा आहे जाताना, जो मला बोलायचा होता मगाचपासून, पहिल्यापासून मी प्रयत्न करतोय बोलायचा. मी तुम्हाला सांगितलं स्वतःवर प्रेम पाहिजे, नाही म्हटलं पाहिजे, रिलेशनशिपवर मी बोललो. त्याच्यानंतर मगाशी प्रश्न आला तसा स्ट्रेस कसा काढायचा ह्याच्यावर मी बोललो. स्ट्रेस इमोशन्स सगळंच ते आहे. इमोशन्सनी स्ट्रेस क्रिएट होतात आणि स्ट्रेस किंवा इमोशन्स आली की तुमचा पुढचा डिसिजन 100% चुकतो, हे लक्षात घ्या. आणि एक चुकलेला तुमचा डिसिजन हा तुम्हाला खरोखरी 10-10 वर्ष मागे नेतो. सो प्लीज थिंक ऑफ दॅट. जेव्हा आपण टिपिकल महाराष्ट्रात काम करतो, मी महाराष्ट्राबद्दलच बोलतोय बिकॉज आय लव्ह दिस एरिया. हां, मी परत जन्माला आलो तर मराठीच म्हणून जन्माला येईल हे निश्चित आहे. पुण्यात येईन की नाही माहिती नाही, पण पुण्यात आलो तर आवडेल नक्की. एक सर्वात मोठी गोष्ट मला मराठी माणसांबरोबर काम करताना जाणवली. ती गोष्ट कुठली तर ही जी सगळी मराठी माणसं आहेत जी आपल्या आजूबाजूला असतात, त्यांना एक प्रचंड भीती वाटत असते बघा. कुठली भीती असते सांगू? त्यांना नेहमी असं वाटत असतं, मी हे केलं तर तो काय म्हणेल, लोक काय म्हणतील. आणि आपलं सगळं आयुष्य फक्त लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल या प्लीजिंगवर जातं. दुसऱ्याला बरं वाटावं या एकमेव टेंडन्सीवर आपण काम करत राहतो. बरोबर आहे? पण तुम्ही असा कधी विचार केलात का हो की लोकांना काहीही वाटू दे, मला स्वतःला काय वाटेल हे फार महत्वाचं आहे. हॅव यू एव्हर थॉट ऑफ दॅट कॉन्सेप्ट की मला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला स्वतःला काय वाटतं? तुम्ही कोणतरी आहात, मग तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय? कारण एक लक्षात घ्या, मी अनेकदा त्या स्लाइड्स वगैरे लावतो पण नंतर ते बंदही पडतं बघा. काही गरज पडत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला काय हवंय हे जाणं तुमच्यापर्यंत देणं गरजेचं आहे ना. हां, मला काय हवंय हे महत्वाचं नाही आहे. तुम्हाला जो काय 2 तास आहेत, 2.5 तास आहेत, 1.5 तास आहे, 15 मिनिटं आहे, त्यात तुम्हाला काय हवं ते मी देऊन गेलो पाहिजे. आणि व्हेन लुकिंग ॲट ऑल फेसेस आय कॅन रिअली अंडरस्टँड दॅट. मला 32 प्रकारे माणूस ओळखता येतो तुमच्या चेहऱ्यावर. मी परवाही बोललो होतो जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ते कळतं. दे इज अ टेक्निक. जमतं, पुस्तकांमध्येही लिहिलंय, मी पण वाचून पाहूनच शिकलोय. सर्वात महत्वाची गोष्ट एक करा, ती म्हणजे तुम्ही जेव्हा कुठलीही ऍक्शन घ्याल ना तेव्हा पहिल्यांदा विचारा की अरे हेच मला करायचंय का, हेच मला हवंय का, आणि हे झाल्याने मला काय वाटेल. असं विचारलंय कधी तुम्ही कुणाला? स्वतःला विचारलंय? विचारा की हे मी केलं तर मला काय वाटेल. आणि जर का दोनच रिॲक्शन्स असतात ना, धंदेवाल्याला दोनच रिॲक्शन्स असतात. कुठल्या? 0 किंवा 1. माझे आयटीतले जे मित्र आहेत ते अंडरस्टँड करतील. बायनरी असतं सगळं. इट इज आयदर 0 और 1. असलं तर असतं, नाही तर अजिबात नसतं. मध्ये आधे काही नसतं. मला थोडंसं बरं वाटेल, मला खूप बरं वाटेल, असं कुछ नाही होता. एकच असतं, आयदर बरं वाटतं तरी, नाही तर अजिबात वाटत नाही. सो मित्रांनो, एक गंमत करा की गोष्ट केली ना की पहिल्यांदा विचारा करायच्या आधी. काय विचाराल? ती सध्या काय करते नाही विचारायचं. विचारायचं हे केल्याने मला काय वाटेल. मी हा डिसिजन घेतला, मी हे ऍक्शन केली, मी हे केलं तर मला काय वाटेल. उत्तर क्लिअर कट येतं, मला आयदर बरं तरी वाटेल किंवा मला अजिबात बरं नाही वाटणार. सो जिथे तुम्हाला असं वाटेल ना की आय एम गोइंग टू हर्ट माय सेल्फ, मला स्वतःला मी हर्ट करणार आहे, तो डिसिजन घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतःला दुखवणारे डिसिजन्स कधी घेता? ज्या डिसिजन तुम्हाला खूप वाईटपणा येतो किंवा तुम्हाला दुःख होतं, असा डिसिजन जेव्हा तुम्ही घेता, कधी घेता माहिती आहे?
या इथल्या मातीचा तो एकमेव दोष आहे. हं? इथल्या म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या नाही, महाराष्ट्राच्या. यु नो वेन दॅट हॅपन्स, जेव्हा तुम्ही स्वतःला हर्ट करून डिसिजन घेता ना, तेव्हा पहिल्यांदा